गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळं गंगाखेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिके पाण्याखाली गेल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। कापसाच्या पिकात प्लॉटमध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि गुडघाभर एवढा पाणी खरं तर या प्लॉटवरती साचलेलं आहे। बोंड लागण्याच्या अवस्थेत या कापसाला आता सडण्याची वेळ आलेली आहे। खरं तर कापसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये कापसाची लागवड केली जाते आणि त्यामुळं चांगला उत्पन्न होईल अशी आशा असताना जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने या जायकवाडीचा पाणी गोदावरीमध्ये नदीपात्रामध्ये आला आणि या शेतीमध्ये होत्याचं नव्हतं त्यांनी खरं तर केलेलं आहे। शेतकरी कापूस उत्पादक आपल्यासोबत आहे, हातामध्ये शेताचं कापसाचं बोंड घेऊन ते या ठिकाणी थांबलेत। काय परिस्थिती आहे दादा कापसाच्या पिकाची? सर, अक्षरशः कापसाला मोड फुटलेले आहेत आणि याच्यातून खर्च सुद्धा निघणार नाही असे हे होईल। तरी पण शासनाला एकच विनंती की भरीव रक्कम हेक्टरी 50,000 रुपये देणे। काहीच येणार नाही आता या प्लॉटवरती, काही खर्च सुद्धा निघणार नाही आमचा ह्याच्यावर। आता मला सांगा, बोंड लागले होते, काही झाडांना फुलोरा अद्याप आहे, आता नेमकं किती दिवसात हा कापूस हाताला येणार होता? कापूस आता एक 20 ते 25 दिवसात असा फुटणार होता, याच महिन्यामध्ये। तर पावसामुळे आतोनात नुकसान झालेले आहे। आता काहीच काही शक्यताच नाही, कारण त्याच्यातून खर्च सुद्धा आमचा निघणार नाही आता पुढील खर्च। गुडघाभर एवढ्या पाण्यामध्ये कापूस या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे कापूस पीक। आपण दुसरे शेतकरी आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। भैया, किती एकरवरती हा कापूस लागवड केली होती? 2-3 एकर जेवढा होता तो पण पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि अशी अवस्था झालेली आहे की पूर्ण हा कापूस खराब झालेला आहे। नेमकं पूर्ण 100% पीक आता हातात आलेलं होतं ते आता पूर्णपणे 100% गेलेलं आहे, काहीच राहिलेलं नाहीये। आणि पाणी असं आहे की पूर्ण पाणी कापसाला अर्ध्या कापसापर्यंत पाणी लागलेलं आहे, पूर्ण बोंड हे खराब झालेले आहेत। शेतकऱ्याने तात्काळ जवळ निर्णय घेऊन लवकरात लवकर मदत करावी काहीतरी। शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे आणि कर्जमाफी आणि पूर्ण हे काय जे नुकसान झालेलं आहे आमचं, जे काय हेक्टरी ठरणार 30,000 40,000 काय 50,000 पर्यंत देण्याची जवळात लवकर सांगा। कापसातून एका हेक्टरवरती किती साधारण वार्षिक उत्पन्न होते? हेक्टरी कमीत कमी 30 क्विंटल 40 क्विंटलची होती अपेक्षा, पण आता तर 5 क्विंटल सुद्धा निघण्याची शक्यता नाही, एवढं नुकसान झालेलं आहे। मग उत्पन्नामध्ये जर सांगितलं तर किती लाख रुपयाचं नुकसान आहे साधारण एका शेतकऱ्याला? कमीत कमी 3 लाख रुपयाचं उत्पन्नाचा लॉस झालेला आहे आणि खर्च वेगळाच, मेहनत वेगळी। किती खर्च लागला होता या 3 एकरवरती तुम्हाला? 3 एकरवर कमीत कमी एकरी बघा ना, कमीत कमी 20,000 रुपये खर्च लागत आहे, मेहनत वेगळीच राहिली। एवढं नुकसान झालेलं आहे, कसं जगायचं आणि कसं करायचं शेतकऱ्यांनी? सरकारकडे काय मागणी आहे? सरकारकडे कर्जमाफी द्यावं लवकरात लवकर आणि अनुदान मंजूर करावे आणि तात्काळ निर्णय घ्यावं। तर ही परिस्थिती आहे। खरं तर सध्या मी नीट उभं राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे। एवढं चिखल या गुडघ्याभर एवढ्या पाण्यामध्ये चिखल झालेला आहे की चलता सुद्धा येत नाही। याच कापसाच्या प्लॉटवरती युवकांनी पोहतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्याच प्लॉटवरती आपण आहे। गुडघ्याभर एवढा, मी कॅमेरामॅन सय्यद खिजर यांना विनंती करतो की माझं दाखवा, गुडघ्याभर एवढं पाणी आहे आणि माझा पाय सतत या प्लॉटवरती धसायला एवढं पाणी आहे। बोंड लागलेली होती, हातातोंडाशी आलेला पीक निसर्गानं हिरावून घेतला असं म्हणलं तर ते चूक राहणार नाही, कारण सणासुदीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना अपेक्षा असलेल्या कापूस या महत्त्वाच्या महत्त्वपूर्ण पीक आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे। शेतकरी अडचणीत आलेला आहे। सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी खरं तर कापूस उत्पादक शेतकरी या ठिकाणी करतोय। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, गंगाखेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।